थेट जाऊयात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद सुरू आहे। या सर्व गोष्टीतून जो पैसा येतोय त्यातून नागरिकत्व भ्रष्ट करण्याचा, लोकशाही डुबवण्याचा जो प्रयत्न होतोय हा देखील आपल्या सर्वांच्या या ठिकाणी निदर्शनास आणून देऊ इच्छितो। आणि या सर्व गोष्टी जर थांबल्या नाही, आम्ही राजकारणाच्या पलीकडे, राजकीय अभिनयाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र वाचवण्याकरता खरोखर कुठेतरी आता सभ्यतेची आवश्यकता आहे। पहिले मोदीजी देवेंद्रजी त्यांच्या चेहऱ्यावर मतं मागायचे, मग कुठे लाडक्या बहिणीसारख्या आणि काही स्मार्ट सिटी सारख्या योजना आणल्या, त्याच्या भरोशावर त्यांनी मतं मागायला लागले। आता या दोन्हीची प्रक्रिया त्यांनी सोडून दिली। आता थेट पैसे, बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया, हा वगनाट्य अधिकचा महानगरपालिकेमध्ये लढत असताना एवढा मोठा पैसा जो टाकला जात आहे याबद्दल चिंता काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही व्यक्त करतो। लाडक्या बहिणीच्या अनुषंगाने आम्ही अनुदान थांबवत आहोत, अशा प्रकारचा एक हास्यास्पद आरोप आमच्यावर भाजप करते आहे। त्याच्यात थांबवण्याची गरजच नाही, उलट काँग्रेस पक्षाची मागणी आहे की तुम्ही कर्जमाफीची घोषणा केली होती ती कर्जमाफी द्या आणि लाडक्या बहिणींचे 1,500चे 2,100 रुपये करू असं आपण सांगितलं होतं, ते 1,500 रुपये द्या। कोणी थांबवलं आपल्याला? मात्र निवडणुका तोंडावर येत असताना, निवडणुकीच्या 1 दिवस आधी, 2 दिवस आधी आता लाडक्या बहिणींचं अनुदान देणं म्हणजे ह्या आदर्श आचारसंहितेचा भंग आहे। आम्ही लाडक्या बहिणीचे पैसे कुठे थांबवा म्हणत नाही, द्यायचे होते तर ते आधीच का दिले नाही हा प्रश्न अलबत्ता आपल्या ठिकाणी आहेच। मात्र मतदारांना भ्रष्ट करण्याकरता शासकीय योजनांचा जो वापर आहे त्यामुळे मतदारांना आम्हीच दाखवणे हा अनुदान वितरणाचा अर्थ आहे। तुम्ही 1,500 मागच्या महिन्यातच द्यायला पाहिजे होते, या महिन्यातली 1 तारखेलाच द्यायला पाहिजे होते, मात्र दोन्ही थांबून ठेवले। त्यांची आर्थिक दिवाळखोरीच्या जवळ आलेले आहेत, नाही तर पुढच्या महिन्याचे ॲडव्हान्स हे 4,500 द्यायलाही त्यांनी कमी केलं नसतं। मात्र या नावानं जे लाडक्या बहिणीच्या नावानं आम्ही अनुदान थांबवतोय हे नाही, हा आदर्श आचारसंहितेचा भंग आहे। मतदानाच्या 5:30 वाजल्यानंतर आपण खुशाल त्या खात्यामध्ये पैसे टाकावे। नैतिकता आपण सांगतात, आपलं हे कृत्य आचारसंहितेत बसतं का बसत नाही एवढाच त्यांनी खुलासा करावा, एवढंच या निमित्तानं सांगतो। मुद्दे अनेक आहेत, मात्र लोकशाही वाचवणं हा सर्वात कळीचा मुद्दा आहे। आणि सोलापूर सारखं शहर आपल्या भारतात नाही, इथे हा जो कष्टकरीच्या तळहातावर जी पृथ्वी उभी आहे, हा अण्णाभाऊ साठेचा जो संदर्भ होता तो सोलापूरमध्ये येऊन हा किती तंतोतंत खरा होतो याची ओळख पटते। इथे वेगवेगळे तर या पत्रकार परिषदेकडे लक्ष असेल।